नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल सर. आज आपला फोर्थ लेक्चर आहे हायर एज्युकेशन युनिट 10 वरती, ज्यामध्ये आपण पोस्ट इंडिपेंडन्स नंतर जे काही नवीन नवीन इन्स्टिट्यूशन्स होते किंवा कमिटीज होते किंवा कशा प्रकारे एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचं किंवा एज्युकेशन सिस्टीमचं एव्होल्युशन झालं आफ्टर द इंडिपेंडन्स. ठीक आहे. सो खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा आजचा आपला. त्यामध्ये आपण नवीन नवीन इन्स्टिट्यूशन्स कोणत्या साली कधी कधी ते इस्टॅब्लिश झाले किंवा त्यांचा हेतू काय होता इस्टॅब्लिश होण्यामागे, या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ऑलराईट. बघा, एम एस सेट ची जी आपली अपकमिंग एक्झामिनेशन आहे त्यासाठी आम्ही खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, ज्याचा यूज करून तुम्ही तुमच्या पेपर 1 मध्ये मोर दॅन 75 मार्क्स मिळवू शकता. हा जो कोर्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे सिरियस स्टडी करत आहेत, सिरियसली त्यांना हे एक्झामिनेशन क्रॅक करायचे आहे. कारण काही स्टुडंट्स असे असतात की जस्ट गिव्ह एक ट्रायल म्हणून एक एक्झामिनेशन देऊन बघूया, राईट. सो हा जो कोर्स आहे त्या स्टुडंटसाठी आहे जे की खूप सिरियसली स्टडी करत आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांचा आता बिगिनिंग आहे, सुरुवात आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप फुल उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. बघा, यामध्ये आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत, जे की तुमच्या युनिट 1 पासून ते युनिट 10 पर्यंत सर्व सिलेबस यामध्ये कव्हर होईल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस वरती सुद्धा मॉक टेस्ट असतील. जसा पॅटर्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये आहे त्याच प्रकारे तो पॅटर्न तुम्हाला या मॉक टेस्ट मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. सो जेणेकरून तुमची भरपूर सारी प्रॅक्टिस होईल बिफोर एक्झामिनेशन आणि तुम्ही एक्झामिनेशन मध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकाल. त्याचसोबत तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स सुद्धा मिळणार आहेत, जे तुमचे पेपर 1 मधील 10 युनिट्स आहेत त्या पूर्ण युनिट्स वरती तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, पीडीएफ नोट्स. त्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला हे नोट्स मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला लँग्वेजचा कुठलाही बॅरियर येणार नाही. त्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स असतील, त्यामध्ये लाईव्ह सेशन्स आणि रेग्युलर आपले लाईव्ह सेशन्स सोबतच रेकॉर्डेड सेशन्स पण असतील. त्या सेशन्समध्ये तुम्ही डाऊट्स क्लिअर करू शकता. तुम्हाला जे प्रश्न असतील तुमच्या सिलेबस बद्दल, तुमच्या युनिट बद्दल, त्या ठिकाणी तुम्ही लाईव्ह विचारू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या सरावासाठी, तुमच्या प्रॅक्टिससाठी एमसीक्यूज असतील किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील, त्या पीवायक्यूजचं आणि एमसीक्यूजचं पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करू शकता. ऑलराईट. सो हा जो पूर्ण कोर्स आहे तुम्हाला पेपर वन मध्ये परफॉर्म करण्यासाठी खूप मदत करणार आहे, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की 75 प्लस, बघा 75 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला पेपर 1 मध्ये मिळणारच, जर तुम्ही हा कोर्स जॉईन करून स्टडी कराल तर. हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे, किंवा ग्लोबल ऑनलाईन या ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. हा लोगो तुम्ही या ठिकाणी बघत असाल, या लोगोचं ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. तो डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा असं एक ऍप्लिकेशन ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो अस्तित्वात आहे, चालू आहे तो. त्यानंतर त्या नंबरवरती तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, आणि तो जो तुमचा रिस्पेक्टिव्ह कोर्स आहे, जसं की महाराष्ट्र सेट 2022 पेपर 1 ओव्हरव्ह्यू किंवा त्या डॅशबोर्डवरती तुम्हाला समोरच दिसेल तो कोर्स, त्यावरती क्लिक करा. ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला फ्री कंटेंट आणि बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत ते समोरच दिसतील. त्यानंतर कंटेंट सेकंड ऑप्शन मध्ये तुम्ही जाल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व इव्हॅल्युएशन टेस्ट असतील, तुमचे नोट्स असतील, तुमचे रेग्युलर मॉक टेस्ट असतील, तुमचे व्हिडिओ लेक्चर्स असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. जॉईन करण्यासाठी या ठिकाणी एक ब्ल्यू लाईन असते, त्यावरती बाय असं ऑप्शन असेल, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ऑलराईट. त्याचप्रमाणे पेपर 2 कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स या विषयांसाठी सुद्धा तुम्ही कोर्स हा जॉईन करू शकता. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि सरावासाठी एमसीक्यूज आणि पीवायक्यूजचं पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे. जॉईन करण्यासाठी या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, किंवा ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही हा सेकंड पेपरचा कोर्स जॉईन करू शकता. ऑलराईट. सो लेट्स गेट स्टार्टेड. Evolution of higher learning and research in post-independence India.
म्हणजेच काय, स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जे उच्च शिक्षण होतं आणि संशोधनाची जी उत्क्रांती झाली त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, जो की आपला सेकंड चॅप्टर आहे आपल्या 10th युनिटमध्ये. बघा काय झालं होतं, जेव्हा मॉडर्न एज्युकेशन इंडियामध्ये स्टार्ट झालं, ते कधी झालं होतं तर ब्रिटिश रूल जेव्हा इंडियामध्ये होतं त्यावेळेस हे मॉडर्न एज्युकेशन आपल्या इंडियामध्ये सुरू झालेलं, राईट. बिफोर द ब्रिटिश म्हणजे ब्रिटिशने जी मॉडर्न एज्युकेशन आपल्या इंडियामध्ये सुरू केली त्याच्या अगोदर इंडियामध्ये जे एज्युकेशन सिस्टीम होतं ते इंडियन पद्धतीचं होतं, जसं की गुरुकुल आहे है ना. त्या पद्धतीचं शिक्षण आपल्या इंडियामध्ये डेव्हलप होतं बिफोर द ब्रिटिश इंडिया. द कंपनी, कंपनी म्हणजे कुठली कंपनी, द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती, कंपनीला काय हवं होतं की काही इंडियन्सला ते एज्युकेट करायचं होतं, कशासाठी, त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा त्यांच्या लँडमध्ये, त्यांच्या जमिनीबद्दल मध्ये जे काही कामकाज आहे त्यामध्ये हेल्प होण्यासाठी. म्हणजे इंडियन पीपलला एज्युकेट करून ते इंडियन पीपललाच यूज करणार होते, कशासाठी, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी किंवा एनी वर्क रिलेटेड टू लँड है ना. त्यानंतर द ब्रिटिश ऑल्सो वॉन्टेड टू अंडरस्टँड द लोकल कस्टम्स अँड लॉज ॲज वेल. म्हणजे ब्रिटिशला फक्त एवढंच ॲडमिनिस्ट्रेशनसाठीच इंडियन्स हवे नव्हते, एज्युकेटेड इंडियन्स हवे नव्हते, तर आणखीन कशासाठी हवं होतं, तर काही लोकल कस्टम्स आहेत, काही नवीन नवीन लॉज आहेत, त्याला समजून घेण्यासाठी ब्रिटिश इंडियाने काय केलं, ब्रिटिशने काय केलं, इंडियामध्ये मॉडर्न एज्युकेशनला सुरुवात केली. वॉरेन हॅस्टिंग, नाव लक्षात ठेवा. वॉरेन हॅस्टिंग इस्टॅब्लिश्ड कलकत्ता मद्रासा इन 1781. ठीक आहे, फॉर द टीचिंग ऑफ मुस्लिम लॉ. वॉरेन हॅस्टिंगने काय केलं, मुस्लिम लॉ शिकवण्यासाठी किंवा मुस्लिम कायद्याच्या शिक्षणासाठी कलकत्ता मद्रासामध्ये काय केली, 1781 मध्ये एक नवीन इन्स्टिट्यूट ओपन केली किंवा युनिव्हर्सिटी ओपन केली. 1791 मध्ये संस्कृत कॉलेज स्टार्ट झालं, कुठे, वाराणसीमध्ये. कोणी केलं, जॉनथन डंकन. कशासाठी, स्टडी ऑफ हिंदू फिलॉसॉफी अँड लॉ सिस्टीम. एक संस्कृत कॉलेज ओपन झालं वाराणसीमध्ये 1971 मध्ये. ते कोणी केलं, जॉनथन डनकनने केलं होतं, हिंदू फिलॉसॉफी आणि लॉ सिस्टीमला शिकण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी. त्यानंतर चार्टर ऍक्ट 1813 जो होता, दॅट वॉज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द एज्युकेशन बिंग मेड अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट है ना. त्यानंतर 1835 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकच्या अंडर, त्याच्या कारकिर्दीमध्ये, इट वॉज डिसाइडेड टू इंट्रोड्यूस इंग्लिश ॲज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. बघा, इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण प्रोव्हाइड करणं, इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण देणं, हे कधी सुरुवात झालं, तर 1835 मध्ये. कोणी सुरुवात केलं, लॉर्ड विल्यम बेंटिकने. आलं लक्षात. 1835 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज बॉम्बे आणि कलकत्ता मेडिकल कॉलेज ची स्थापना झाली आणि 1850 मध्ये कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे विद्यापीठांची स्थापना झाली. लक्षात ठेवा, 1835 एल्फिन्स्टन कॉलेज बॉम्बे, त्यानंतर 1850 कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश झाली. नेक्स्ट इज देर वॉज हंटर कमिशन 1882 ते 83 टू सजेस्ट द सेग्रेगेशन ऑफ प्रायमरी अँड हायर एज्युकेशन है ना. प्राथमिक आणि उच्च शिक्षणाचे पृथक्करण सुचवण्यासाठी हंटर कमिशन इस्टॅब्लिश केलं होतं 1882 ते 1883 मध्ये है ना. त्यानंतर 1902 मध्ये युनिव्हर्सिटीज कमिशन वॉज सेटअप अंडर द सर थॉमस रेलेक टू इन्क्वायर इनटू कंडिशन्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ सेटिंग अप युनिव्हर्सिटीज इन इंडिया. 1902 मध्ये काय झालं, सर थॉमस रॅले जे आहेत यांच्या नेतृत्वाखाली भारतातील विद्यापीठाचे किंवा विद्यापीठ यांची स्थापना करण्यात आली किंवा यांची स्थापना करण्याच्या परिस्थिती आणि शक्यतांची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ आयोगाची स्थापना करण्यात आली. कशाची, युनिव्हर्सिटी कमिशनची. कधी, 1902 मध्ये. ॲज अ रिझल्ट, त्याचाच परिणामी म्हणून काय झालं, इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट पास झाला 1904 मध्ये. त्यानंतर 1905 मध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन सेटअप झालं. 1905 मध्ये ते झालं. स्वदेशी नॅशनल लीडर्स आणि जाधवपूर युनिव्हर्सिटी इज द रिझल्ट ऑफ इट. ठीक आहे. 1905 मध्ये स्वदेशी राष्ट्रवादी नेत्यांनी राष्ट्रीय शिक्षण परिषद स्थापन केली आणि जाधवपूर विद्यापीठ त्यातच त्याचा एक परिणाम आहे.
पुढे बघा 1917 मध्ये काय झालं, सॅडलर कमिशन आलं. कोलकाता युनिव्हर्सिटी कमिशन म्हणून लोकप्रिय आहे, त्यालाच म्हटलं जातं. 1917 मध्ये काय झालं, सॅडलर कमिशन, पॉप्युलर ॲज कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन. म्हणजेच काय, हे जे सॅडलर कमिशन जे आहे तेच काय आहे तुमचं कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन, राईट. सजेस्टेड द सेपरेशन ऑफ इंटरमिडिएट एज्युकेशन फ्रॉम डिग्री कॉलेज. त्यांनी काय केलं, पदवी महाविद्यालयांपासून मध्यवर्ती शिक्षण वेगळे करण्याची सूचना केली. ते काय होतं, 10+2+3 ही जी सिस्टीम होती ती होती. आणि काय केल्यानंतर, अँड सेटिंग अप ऑफ सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन CABE याची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. ऑलराईट, आय होप तुम्हाला समजलं असेल. या सर्व गोष्टी वन बाय वन तुम्ही नोट करून ठेवू शकता किंवा वन बाय वन तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवलं तरी चालेल, किंवा हेच PDF मी तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये सेंड करणार आहे. सो ते तुमच्याजवळ ठेवून सुद्धा तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. ऑलराईट एव्हरीवन, सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काही जे नवीन नवीन कमिशन्स आहेत, कोठारी कमिशन, मुदलियार कमिशन, याबद्दल डिस्कशन करणार आहोत. आणि त्यासोबतच आपण काही क्वेश्चन्स त्याचे रिलेटेड डिस्कशन करणार आहोत, कारण ते कमिशन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट टू लर्न इन हायर एज्युकेशन युनिट. ठीक आहे. सो बाय बाय एव्हरीवन, गुड नाईट, टेक केअर.